देव महेश्वरा बांधवा शिवाश्च स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम् स्वदेशो भुवनत्रयम् नमः पार्वते शिवाय श्रीमज्जगन्मंच महाराज संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज हर 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 शिवलिंग विकोदरांचे रेणुकाचार्यापासून विश्वाराध्य जगद्गुरूपर्यंत चालत आलेल्या अनादी परंपरेला अनंत वंदन करून लिंगैक्य सद्गुरु तपोरत्न प्रबंधिताराध्य शिवाचार्य महाराज, लिंगैक्य सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्य महाराज, सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरणाला साष्टांग दंडवत करून परमपवित्र अशा भारतभूमीमध्ये आचार्य उपाचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्व आचार्य सद्गुरूंच्या चरणी प्रणिपात करून मनमथादी पावनसंत महात्मा बसवेश्वर शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्याही पवित्र पावन चरणाला नतमस्तक होऊन माझे ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम तुकोबाराय नामदेव एकनाथ आदी सर्व संतांच्या पवित्र पावन चरणाला दंडवत करून वाई शिवक्षेत्राचा अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवान शिव अर्थात महादेवाला तसंच रुक्मिणीसह वर्तमान माझ्या पांडुरंगाला तसंच महारुद्राला या ठिकाणी नमन करून शिवानुभव मंडपाच्या स्टेजवर उपस्थित असलेले माहेश्वर मूर्ती तबला विशारद ज्यांनी तबल्याची PhD केलेली आहे असे आमचे अनुज बंधू योगेश स्वामी अंबाजोगाईकर, तसंच संगीत विशारद संगीत अलंकार आमचे लिबराज पाटील रामवडगावकर, अखंड हरिनाम सप्ताहाची जी परंपरा आहे आजपर्यंत आणि सातत्य रूपाने ठेवण्याचं काम करणारी सर्व अखंड हरिनाम सप्ताहाची मंडळी, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य वगैरे आणि या सर्वांच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम करणारी आमची सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, कथाकार असतील, गायक वादक असतील, पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी आणि ग्रामस्थ असणारी सर्व सद्भक्त मंडळी, त्यामध्ये मातृवर्ग आणि बांधव वर्ग या सर्वांच्या हृदयामधील चित्शक्तीला अभिवादन करून आजच्या या चतुर्थ पुष्प सेवेला आपण सुरुवात करूया. स्वामी बाप्पा गणपती शिवाहार महादेव. ओम शिव
परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् हे शिव शंकर भवानी शंकर हे शिव शंकर भवानी शंकर नमामि शंकर तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा शिव तव शरणम् ओम शिव परात् परा शिव ओंकारा कालच्या सत्रामध्ये आम्ही प्रयागाच्या ठिकाणी शौनकादिकांना सूत बेस किंचित बेस शौनकादिकांना सूत मुनी असणारे आणि उपदेश करत असताना इकडं भगवान शिव असणारे ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माला उपदेश करत असताना आमच्या ब्रह्मदेवाचं असणारं काल मुंडकं छाटलं एक असणार आणि 4 मुखाचा ब्रह्मदेव मानला गेला तिथून पुढं. त्यावेळेला माझ्या भगवान शिवानं विडंबना करीत असलेल्या ब्रह्मदेवाला कडकडीत शाप दिला महाराज. सांगितलं ब्रह्मया ब्रह्मांडामध्ये तुझी पूजा कुठंच होणार नाही. त्यावेळेला आमच्या ब्रह्मदेवानं भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिवाची आराधना करत असताना माझ्या ब्रह्मदेवानं हात जोडले आणि सांगितलं प्रभू तुम्ही असणारे अनादि आहात, अनंत आहात, अजन्म आहात, अकुळ अमूळ आहात आणि माझ्याकडून अपराध सहस्राणि क्रियन्ते अहर्निशम्मया पाहि मम पराधभ्यः पिता पुत्रमिव प्रियम. सांगितलं की मी सहस्त्र अपराध केल्याप्रमाणे केले. भगवान मला पुत्र मानून माझे पिता बनून मला क्षमा करा. आणि मग त्या ठिकाणी आमच्या ब्रह्मदेवानं स्तुती केली आमच्या भगवान शिवाची.
मृत्युंजय तुम हो जग में महान। 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 हे शिव शंकर हे अभयंकर। हे शिव शंकर हे अभयंकर। पूज रहा है जहान। मृत्युंजय तुम हो जग में महान। 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 जटाओं में बैठी गंगा तुम्हारे। जटाओं में बैठी गंगा तुम्हारे। माथे पे चंदा सजाया। गले में पहनी सर्पों की माला। तन पे भस्म रमाया। मृत्युंजय तुम हो जग में महान। 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 मृत्युंजय वीरभद्र है वीरभद्र ये शरण में आया। चरण में अपनी बिठा दो। वीरभद्र है शरण में आया। चरणों में अपनी बिठा दो। विश्व शांति का बीड़ा उठाया। अब तुम प्रभु संभालो। मृत्युंजय तुम हो जग में महान। 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 तुम हो जग में महान। हे शिव शंकर हे अभयंकर। हे शिव शंकर हे अभयंकर। पूज रहा है जहान। मृत्युंजय
तुम हो जग में महान मृत्युंजय तुम हो जग में महान मृत्युंजय तुम हो जग में महान मृत्युंजय तुम हो जग में महान मृत्युंजय तुम हो जग में सांगितलं मृत्युंजय तुम हो जग में महान सांगितलं देवा सर्वश्रेष्ठ तुम्ही आहात आणि मला क्षमा करा ब्रह्मदेवाची असणारी मागणी कारण का कितीही दुराचारी असला त्यांनी पाप केलं महाराज तर त्याला लवकर प्रसन्न होऊन भक्तीच्या रूपानं भक्ताच्या भक्तीच्या रूपानं प्रसन्न होऊन त्याच्या जीवनाचं सार्थक करण्याचं काम माझा शिव करतो दुरित आचरण करणारा आमचा ब्रह्मदेव मुंडक छाटलं पश्चाताप झाला राजस विकार संपला तामस विकार संपला सात्विक विकार प्राप्त झाला आणि सात्विक विकार प्राप्त झाला की चेंडू चौगुणी खेळतो गवळण नाही गवळण चेंडू चौगुणी शुद्ध सत्वगुण 3 गुणाच्याही पलीकडे असणारा शुद्ध सत्वगुण म्हणजे चौथा गुण चौगुणी खेळतो आणि तद्वत्याने आला माझा ब्रह्मदेव आणि त्यावेळेला सात्विक बनला आणि सात्विक बनल्याच्या नंतर भगवान शिवाला शरण गेल्यावर सांगितलं देवा तुम्ही मला शाप दिला ब्रह्मांडामध्ये तुझी पूजा होणार नाही मग माझी पूजा व्हावी काहीतरी उशाप द्या त्यावेळेस भगवान शिवाने सांगितलं की बाबा रे प्रत्येक मंदिरामध्ये ठीक आहे तुला वरदान देतोय मी प्रत्येक मंदिरामध्ये आणि ब्रह्मदेवाशिवाय मंदिरच होणार नाही त्याने सांगितलं देवा तुम्ही सांगितलं प्रत्येक मंदिर ब्रह्मदेवाशिवाय होणार नाही मग नेमकं मला कोणतं रूप देणार त्यावेळेस माझ्या भगवान शिवाने सांगितलं माझा भक्त ज्यावेळेस आपल्या मंदिराची असणारी चौकट ओलांडून येतो त्यावेळेस पहिल्यानं तुला स्पर्श करेल कशाला स्पर्श करता तुम्ही अगमार्थ तु देवानां गमनार्थ तु राक्षसां कुर्वेरं घंटा नित्यं शयैर उपद्रवनाशना आणि घंटा स्वरूप जे आहे घंटी जी आहे ती ब्रह्मदेव स्वरूप मला प्रत्येक मंदिरातली आणि म्हणून जर घंटा तिथं बांधायची असेल तर तिचं पूजन करून बांधल्या जाते आणि प्रत्येक माणूस मंदिरात गेला की पहिल्यांदा त्या घंटीला स्पर्श करतो आणि मगच देवाकडे जातो ब्रह्मदेवाचं असणारं वरदान मिळवलं इकडे आमचं कालचं जे चारित्र्य सांगत होतो आम्ही तर शिव पूजन कशा पद्धतीने केलं जातं आणि शिवपूजा करत असताना आम्ही असणारे जे काही कार्य करतो ते मात्र विकल्पित नसावे पण आम्ही जे कलियुग उलट आहे त्या पद्धतीने आम्ही आणि वागायला लागतो इथपर्यंत काल आम्ही आलो होतो ज्या आम्ही काल एक प्रश्न विचारला होता तुम्हाला मुलगी तुमच्या नातेसंबंधात देता मग कोणाला देता आठवतंय काल प्रश्न कोणता होता माझा गेलं काही कडून तिकडं हर हर महादेव हर हर महादेव सज्जनो कलियुगाचं वर्तमान आणि विरुद्ध दिशेनं चाललं उपराटे जग चाले उपराटे
विषयावर आम्ही कालच्या त्या होतो. आजची परिस्थिती अशी झालेली की ज्या ठिकाणी मुली द्यायचा विचार केला जातो तिथं एकतर घरी शेती असून व्यापार, शेती असून नोकरी असावी, घर पॉश बंगला असावा, आणि खेड्यात राहणार असलं तर सिटीमध्ये त्याचा बंगला असावा, आणि विशेषतः एकूण एकच पोरगा असावा. आणि विशेषतः नोकरदार असावा. मग ज्याची लायकी 50,000तही आपल्या मुलीचं लग्न करायची नाही अवकात असा बाप, आणि त्या मुलांचे विचार करायला ठीक आहे, काय हरकत नाही, करा विचार. पण कोणतं चांगलं हे आता मला सांगा. पहिलं, जो शेतकरी मुलगा आहे किंवा व्यापारी मुलगा आहे, त्याचं घर म्हणजे कुटुंब एकत्र पद्धती असते. लक्षात ठेवा, त्याचं कुटुंब एकत्र पद्धती असते. मोठं कुटुंब पाहून जर मुलगी दिली, पहिले लोक म्हणायचे काय करता येत त्या पोराला, गजबजून घर भरलेलं पाहिजे, अशामध्ये माझी मुलगी शोभते. पण त्याच्या आज विपरीत चाललं महाराज. घरात सासू नसली तर खूपच चांगलं हिनीला. आणि मग त्या पद्धतीनं गजबजून घर जे काही गेलेलं आहे, अशा घरामध्ये जर आमची मुलगी गेली तर ध्यानात ठेवा, पहिलं धर्म, दुसरं नीती, तिसरी मर्यादा, ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांची मर्यादा, चौथी गोष्ट त्या ठिकाणी असणार आज्ञेचं पालन, जिव्हाळा, प्रेम, आणि एकत्र त्या ठिकाणी होऊन जातो मुलीमध्ये संस्कार. कदाचित भांडणं करतील, पण जेवढे भांडणं होतील तेवढंच प्रेम पुन्हा वाढत असते, ध्यानात ठेवा. नुसतं सुखही जर असेल तर त्या सुखाची किंमत कळणार नाही महाराज. थोडस दुःख असलं तर सुखाची किंमत कळेल. आणि म्हणून मग तिथं असणार मर्यादा आहे, धर्म आहे, नीती आहे, आचरण आहे, कुलीनता आहे, संस्कार आहेत. आणि मग अशामध्ये राहणारी मुलगी सकाळी किती वाजता उठते? पहाटे उठणार, सडा संमार्जन करणार, आणि 8 वाजता जेवायला डब्बा तयार होणार. किती वाजता? 8 वाजता. आणि 8 वाजता डब्बा तयार झाल्याच्या नंतर ही त्या नाश्त्याचा, मेरीचा आनंद मिळवणार. आणि 10 वाजले, सुरुवातीला जाणार नाही 2-4 वर्ष शेतामध्ये, पण पुन्हा त्याची त्याला ओढ लागते. आणि मग जरी हिला काम करायचं नसलं तर 4-6 बाया सांगितलेल्या असतात कामासाठी, मग कमीत कमी त्यांच्या मागे तरी राहू असं म्हणून शेतात जाते. शेतात जाते तर गपचीप बसते का? नाही. हे तण उपट, ते गवत उपट, इकडे चक्रा मार, तिकडे चक्रा मार, आणि काम करत राहते. दिवसभर असणारा शारीरिक व्यायाम तिचा होतो. आणि शारीरिक व्यायाम झाला की दिवस मावळता घरी येते. घरी आलं की तड 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 भाकरी बडवते, जेवू घालते सगळ्यांना. आपणही जेवण केलं की चोर नेना चिलट खायना. अर्थात डास चावनात, लाईट नसू द्या 8-8, 15-15 दिवस, पद्धतीनं